In last lecture, we have discussed about the reflection from curved mirror. So there are two types of curved mirror, convex mirror and concave mirror. Okay, convex mirror आणि concave mirror दोन्हीचा स्टडी केलेला आहे आपण आणि त्याच्यापासून रिफ्लेक्शन कशा पद्धतीने येते हेही स्टडी केलेला आहे. As well as we have discussed about the focal length of the convex mirror and the focal length of the concave mirror. In case of concave mirror, the focal length is negative, and in case of convex mirror, the focal length is what? Positive. तर या ठिकाणी convex mirror चा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस जी फोकल लेंथ आहे ती काय येते? पॉझिटिव्ह येते. आणि ज्यावेळेस आपण क्वांटम मिररचा विचार करतो त्यावेळेस ही फोकल लेंथ जी आहे ती काय होते? निगेटिव्ह येते. कशा पद्धतीने निगेटिव्ह येते हेही आपण बघितलेलं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय बघणार आहोत आणि फोकल पॉवर म्हणजे काय बघणार आहोत. सो हियर what is mean of focal power? Focal power it is denoted by the P. P ना या ठिकाणी आपण फोकल पॉवर डिनोट करतो किंवा इंडिकेट करतो, दाखवतो. तर फोकल पॉवर म्हणजे कशाला म्हणायचं फोकल पॉवर? तर या ठिकाणी लेन्स असो किंवा मिरर असो तर त्याची डायव्हर्जिंग ॲबिलिटी किंवा कॉन्व्हर्जिंग ॲबिलिटी, रेला कॉन्व्हर्ज करण्याची ॲबिलिटी किंवा रेसला डायव्हर्ट करण्याची ॲबिलिटी ही कशी राहते? प्रत्येक लेन्सची किंवा प्रत्येक मिररची कशी राहते? वेगवेगळी राहते. इट इज डिफरंट फॉर द डिफरंट मिरर. अँड दिस ॲबिलिटी ऑफ कॉन्व्हर्जिंग ऑर डायव्हर्जिंग ऑफ द रेस ऑफ मिरर ऑर लेन्स इज कॉल्ड ॲज द फोकल पॉवर. मग प्रत्येक लेन्सची ॲबिलिटी या ठिकाणी वेगवेगळी राहते. किंवा मिरर घेतला आपण, प्रत्येक मिररची जी ॲबिलिटी असते ती सुद्धा या ठिकाणी वेगवेगळी राहते. सो हियर बाय द स्मॉल मिररचा जर विचार केला आपण तर स्मॉल मिररचा जो डायमीटर असतो तो खूपच स्मॉल असतो ॲज कम्पेअर टू द डिस्टन्स. द डायमीटर ऑफ द स्मॉल मिरर or aperture is very small as compared to the distance of object or distance of the image. It is very small, or we can say it is small as compared to its focal length. Therefore we can say that it is much smaller than the value of u, v and f. That is, it is about 1/10 near about. And this focal power is depend upon the focal length of the mirror or the power of lens or focal power of lens is depend upon the focal length. या ठिकाणी मिरर असो किंवा लेन्स असो दोन्हीची पण फोकल पॉवर जी आहे ती त्याच्या लेंथ वरती या ठिकाणी डिपेंड राहते. तर याच्यामध्ये जी फोकल पॉवर आहे द फोकल पॉवर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द फोकल लेंथ. फोकल पॉवर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजेच मिनिंग काय झाला त्याचा? जर या ठिकाणी आपण फोकल लेंथ एखाद्या मिररची फोकल लेंथ जास्त असेल तर जी फोकल पॉवर आहे ती कशी राहील? कमी येईल. आणि जर फोकल लेंथ कमी असेल तर त्याची या ठिकाणी जी पॉवर आहे ती कशी येईल? जास्त. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहतं. तर याच्यामध्ये फोकल पॉवर म्हणजे काय? कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी. कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी. कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ lens or mirror is called focal power. And this focal power is
is denoted by the P, and this P is equal to 1 upon F. P is equal to 1 upon F, which means that the focal power is inversely proportional to the focal length. फोकल लेंथ जर इंक्रीज केली आपण किंवा एखाद्या लेन्सची फोकल लेंथ जास्त असेल तर त्याची फोकल पॉवर कशी असेल, कमी असेल, आणि फोकल लेंथ जर कमी असेल तर त्याची फोकल पॉवर या ठिकाणी जास्त असेल. फोकल पॉवर म्हणजे काय, कॉन्व्हर्जिंग किंवा डायव्हर्जिंग जी ॲबिलिटी आहे लेन्सची त्याला या ठिकाणी आपण फोकल पॉवर म्हणतो. सपोज या ठिकाणी एखादा लेन्स घेतला आपण, त्या पद्धतीचा एखादा कॉन्केव्ह लेन्स घेतला, तर ह्या कॉन्केव्ह लेन्समध्ये या ठिकाणी सपोज याची फोकल लेंथ आहे असं आपण कन्सिडर केलं, तर या ठिकाणी हे जे रेज असतात हे इन्सिडेंट होऊन परत या ठिकाणी काय होतात, या ठिकाणी कॉन्व्हर्ज होतात या पद्धतीने. परंतु एखादा जर रे असा असेल जो की इन्सिडेंट होतोय परंतु फोकल लेंथ मधून पास न होता या ठिकाणी अशा पद्धतीने पास होत असेल, तर हा काय झाला, याचा डिफेक्ट झाला, याच्यामधला हा डिफेक्ट झाला. मग तो जो लेन्स आहे तो कसा झाला, थोडासा डिफेक्टिव्ह झाला की सगळेच्या सगळे रे जे आहेत ते कॉन्व्हर्ज झालेले नाहीये. सगळेच्या सगळे रे जे आहेत ते काय झालेले नाहीत, कॉन्व्हर्ज झालेले नाही. किंवा आपण जर सपोज या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिररचा विचार केला तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये जे काही डायव्हर्जन होतं रेजचं ते सगळ्याच्या सगळ्या रेजचं डायव्हर्जन या ठिकाणी फोकल पॉइंट पासून जर होत नसेल तर तो काय झाला, त्याच्यामधला डिफेक्ट झाला. त्या डिफेक्टला या ठिकाणी आपण काय म्हणतो, अबरेशन म्हणतो. ॲबरेशन म्हणजे या ठिकाणी डिफेक्ट. तर याच्यामध्ये जी काही पॉवर आहे ती कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग लेन्सचीच आहे. जी काही डायव्हर्जिंग ॲबिलिटी आहे किंवा कॉन्व्हर्जिंग ॲबिलिटी आहे त्याच्यावरती फोकल पॉवर डिपेंड राहते. म्हणजे जितके जास्त रेज या ठिकाणी कॉन्व्हर्ज करू शकतो तेवढी जास्त त्याची पॉवर असेल, किंवा डायव्हर्ज करू शकेल एखादा लेन्स तर त्याची ती पॉवर असेल. सो हियर कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ लेन्स और मिरर इज कॉल्ड ॲज द फोकल पॉवर, अँड दिस फोकल पॉवर इज डिपेंड अपॉन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स और मिरर. मिररची फोकल लेंथ आणि लेन्स फोकल लेंथ, मिररची फोकल लेंथ किंवा जो लेन्स आहे त्या लेन्सची फोकल लेंथ याच्यावरती ही पॉवर जी आहे ती काय राहते, डिपेंड राहते. तर दिस पॉवर is measured in the diopter, that is we can say that the SI unit of focal power SI unit of focal power is SI unit जे फोकल पॉवरचं आहे ते डायोप्टर आहे. That is we can say that the आता याच्यानुसार या फॉर्म्युल्यानुसार जर आपल्याला SI युनिट फाइंड आउट करायचं असेल पॉवरचं तर 1 काय आहे, नंबर आहे, त्याच्यामुळे याचा SI युनिट नसणार आहे. फोकल लेंथ ही काय आहे, क्वांटिटी आहे. मग याचं SI युनिट काय येईल या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन फोकल लेंथ. लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. लेंथ ही काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि ज्यावेळेस आपण फोकल लेंथ घेतो, सपोज हा फोकस पॉइंट आहे आणि ही जी लेंथ आहे पोल आणि फोकल पॉइंट मधली ती लेंथ म्हणजे या ठिकाणी फोकल लेंथ झाली. तर हा सपोज F आहे आणि हे जे डिस्टन्स आहे दोन्ही मधलं ते म्हणजे काय झाली, फोकल लेंथ झाली. मग ही जी फोकल लेंथ आहे की आपण काय मेजर करतो, लेंथ मेजर करतो किंवा आपण डिस्टन्स मेजर करतो. मग डिस्टन्सचं SI युनिट काय आहे, फंडामेंटल क्वांटिटीजचा तुम्ही स्टडी केलेला आहे, बरोबर आहे. तर डिस्टन्सचं SI युनिट काय आहे, मीटर आहे. त्याच्यामुळे याचं जे SI युनिट येईल ते 1 अपॉन मीटर आपण या पद्धतीने पण लिहू शकतो. SI युनिट इज इक्वल टू 1 अपॉन मीटर, म्हणजेच या ठिकाणी पर मीटर याला आपण लिहू शकतो or per meter. It means that we can say that one diopter is equal
1 डिवायडेड बाय 1 मीटर या पद्धतीने जर आपल्याला पॉवर मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं 1 डायोप्टर पॉवर आहे असं आपण म्हणू शकतो. देन वी विल डिस्कस अबाउट द magnification. Or we can say the lateral magnification. Lateral magnification. Magnification म्हणजे काय? मॅग्निफाय होणे म्हणजे काय? मोठं दिसणे आहे त्यापेक्षा मोठी जर आपल्याला एखादी इमेज दिसत असेल तर आपण त्या इमेजला मॅग्निफाईड इमेज म्हणतो. सपोज एखादा ऑब्जेक्ट एवढा आहे, एखादा ऑब्जेक्ट एवढा आहे. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस दूरच्या डिस्टन्सवरच्या वस्तू बघतो दुर्बीनचा वगैरे वापर करून तर त्यावेळेस आपल्याला ज्या वस्तू आहेत लांबच्या त्या या ठिकाणी जवळ दिसतात किंवा मोठ्या दिसतात, मॅग्निफाय होतात. सपोज ही जी वस्तू आहे ॲक्च्युअल ऑब्जेक्टचे जे हाईट आहे ती एवढी आहे आणि ही हाईट जर आपल्याला इमेजमध्ये मोठी दिसत असेल या पद्धतीनं हा काय झाला ऑब्जेक्ट झाला आणि ही काय झाली इमेज झाली. तर इमेज जर मोठी दिसत असेल तर आपण त्याला काय म्हणतो मॅग्निफाईड इमेज म्हणतो. दिस इज द मॅग्निफाईड इमेज. तर इमेज मॅग्निफिकेशन. मग आता लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय? द रेशो ऑफ लिनियर साइज ऑफ इमेज, लिनियर साइज ऑफ इमेज टू द लिनियर साइज ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची साइज, इमेजची साइज आणि ऑब्जेक्टची साइज यांचा जो काही रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी आपण आता हाईट बघितली होती ऑब्जेक्टची आणि सपोज या ठिकाणी ही इमेज आहे त्या इमेजची. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट आपण याला h1 आणि h2 पण म्हणू शकतो. h1 and h2 we can call this h1 and h2 and therefore the ratio of lateral height or size of the image to the lateral size of object is called as the magnification. त्याला या ठिकाणी आपण magnification म्हणतो. So here we can say that the ratio of कशाचा रेशो आहे मग हा linear size of image, ratio of linear size of image to the कशाची रेशो आहे याचा that of the object, ratio of linear size of image to the object, to that of object पण म्हणू शकतो का आपण that of object is called lateral magnification. Lateral magnification. And this lateral magnification is given by or it is shown by the m and therefore we can write this m is equal to size of object that is h2 upon size of image upon size of object h2 upon h1. आता या ठिकाणी h2 म्हणजे काय आहे इमेज आहे आणि h1 काय आहे ऑब्जेक्ट आहे. आता काही केस मध्ये या ठिकाणी मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1 असू शकतं किंवा इक्वल टू 1 असू शकतं आणि काही केसेस मध्ये इट इज लेस दॅन दी 0 पेक्षा सुद्धा लहान असू शकतं. काही केसेस मध्ये 0 पेक्षा मोठं असू शकतं. तर इट डिपेंड्स अपॉन द मिरर और लेन्स किंवा मिररवरती याच्यावरती हे मॅग्निफिकेशन जे आहे ते डिपेंड राहतं लॅटरल मॅग्निफिकेशन. दिस फॉर्म्युला आल्सो कॅन गिवन बाय v upon u. v upon u, v means image distance and u means object
object distance, and therefore we can say the lateral magnification is equal to the ratio of image distance to the object distance, or we can say it is the ratio of linear size of image to that of the object. The ratio of linear size of image to that of the object is called as the lateral magnification. It is denoted by the m, and therefore this lateral magnification can be given by h2 upon h1 or v upon u by this formula. Okay. Now, in case of convex mirror, आपण जर convex mirror चा विचार केला, convex mirror, तर convex mirror चा विचार केल्यावरती convex mirror ला ऑब्जेक्ट आपण कोणत्याही पोझिशनला ठेवला तरी, convex mirror म्हणजे कोणता हा mirror, this is the convex mirror, आणि these are the incident ray. हे काय झाले, incident rays झाले या पद्धतीने, हा कोड झाला त्याचा. In case of convex mirror, object is at any position, कोणत्याही पोझिशनला ऑब्जेक्ट असेल तर जी काही इमेज तयार होते ती इमेज कशी तयार होणार आहे, व्हर्च्युअल इमेज तयार होणार आहे, आणि व्हर्च्युअल त्याचबरोबर इरेक्ट आणि डिमिनिश्ड इमेज तयार होणार आहे. आपण 10th क्लासमध्ये ऑलरेडी याचा स्टडी केलेला आहे की वेगवेगळ्या पोझिशनला जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर ज्या इमेजेस तयार होतात त्या इमेजेस कशा पद्धतीने तयार होतात किंवा त्या इमेजेस कुठं तयार होतात, त्यांची हाईट किती असेल, त्यांची पोझिशन किती असेल, किती डिस्टन्स वरती तयार होतील, पॉझिटिव्ह साईडला असतील पोलच्या का निगेटिव्ह साईडला असतील पोलच्या, ह्या पद्धतीने आपण वेगवेगळे रेस डायग्राम 10th आणि 9th क्लासमध्ये आपण ड्रॉ केलेले आहेत. ओके, बरोबर आहे. तर त्याच्या बेसिसवरती हे पॉइंट्स आहेत, तुम्हाला हे ऑलरेडी झालेलं आहे, फक्त त्याचा मी थोडासा या ठिकाणी रिव्हिजन देते थोडक्यात. तर कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणत्याही पोझिशनला ठेवला तरी, मग ऑब्जेक्ट कुठे ठेवू शकतो आपण, एखादा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असू शकतो, इट मे बी ऑब्जेक्ट मे बी ॲट द डिस्टन्स ऑफ इन्फिनिटी, इट मे बी ॲट द पॉइंट or at the radius of curvature. Radius of curvature म्हणजे जो स्फिअर आहे त्याचा गोल जो आहे त्या गोलचा जो सेंटर आहे तिथपर्यंत गोलपासून सेंटरपर्यंत डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर झाली. मग त्या पोझिशनला रेडियस ऑफ कर्वेचरच्या पोझिशनला या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवू शकतो. और द ऑब्जेक्ट मे बी ॲट द पॉइंट फोकल पॉइंट or object may be in between focal point and the pole. Object may be in between focal point and the radius of curvature. असे पोझिशन, वेगवेगळे पोझिशन झाले ऑब्जेक्टच्या. मग पोझिशन कोणती का असेना, वेगवेगळे पोझिशनला या ठिकाणी ऑब्जेक्ट जरी ठेवलेला असला तरी कोणत्याही पोझिशनसाठी जी काही इमेज तयार होते, कोणत्या केसमध्ये, कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये, कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये जी काही इमेज तयार होते ती कशी होते तयार, व्हर्च्युअल इमेज तयार होते. व्हर्च्युअल मीन्स इट इज नॉट अ रिअल इमेज, व्हर्च्युअल इमेज तयार होते. देन इट इज इरेक्ट, या ठिकाणी इरेक्ट इमेज तयार होते, व्हर्च्युअल इमेज, इरेक्ट इमेज, स्ट्रेट इमेज, इरेक्ट इमेज झाली ती स्ट्रेट उभी इमेज या ठिकाणी तयार होते. आणि त्याचबरोबर डिमिनिश्ड इमेज तयार होते. डिमिनिश्ड म्हणजे आहे त्यापेक्षा कमी साईजची इमेज तयार होते, त्याला आपण या ठिकाणी डिमिनिश्ड इमेज म्हणतो. आपण जो कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो तो कुठे, टू व्हीलरची आपली जी असते, टू व्हीलर बाईक जी असते त्या बाईकला जो मिरर असतो तो या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर या ठिकाणी आपण यूज करतो. तर त्याच्यामध्ये जी काही इमेज तयार होते ती कशी राहते, स्मॉल दिसते आपल्याला, म्हणजेच या ठिकाणी डिमिनिश्ड इमेज या ठिकाणी तयार होते कॉन्व्हेक्स मिररमध्ये. आणि जर या ठिकाणी आपण कॉन्केव मिररचा विचार केला, इन केस ऑफ कॉन्केव मिरर, इन केस ऑफ कॉन्केव मिरर, देन आपण याच्यामध्ये कॉन्व्हेक्स मिररमध्ये त्याच्यामुळं जे मॅग्निफिकेशन आहे कशामध्ये, कॉन्व्हेक्स मिररमध्ये मॅग्निफिकेशन घेताना
H1 पेक्षा लहान असणार आहे and therefore किंवा V is always less than the U. V is always less than U and therefore M is always less than the 1. M ची व्हॅल्यू कशी येणार आहे? या ठिकाणी जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या तर सपोज या ठिकाणी आपण 10 सेंटीमीटर ठेवलं, U is equal to 10 सेंटीमीटर, ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे 10 सेंटीमीटर आणि V सपोज 8 सेंटीमीटर असेल तर 8 डिवाइडेड बाय 10 मीन्स किती येईल 0.8 येईल. म्हणजेच कसं 1 पेक्षा कसं आलं मला आन्सर लहान आलं. बरोबर आहे. सपोज या ठिकाणी M is equal to आपण 8 डिवाइडेड बाय 10 ठेवलं, V is equal to 8 and U is equal to 10 and then it will be equal to 0.8. It means M is less than the 1. मग पोझिशन ऑब्जेक्टची पोझिशन कोणती का असेना, ऑब्जेक्टची पोझिशन कोणती का असेना या ठिकाणी जो मॅग्निफिकेशन आहे ते मॅग्निफिकेशन इज ऑलवेज लेस दॅन दी 1 पेक्षा कसं असणार आहे लहान असणार आहे. किंवा आपण H2 आपण H1 हा पण फॉर्म्युला यूज करून मॅग्निफिकेशन फाइंड आउट करू शकतो. Now in case of concave mirror, the magnification is depends upon the position of object. ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे याच्यावरती मॅग्निफिकेशन डिपेंड राहतं. कोणत्या केसमध्ये? कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये. मग या ठिकाणी आपण याची एक थोडीशी रिव्हिजन घेणार आहोत की याच्यामध्ये कशा पद्धतीनं हा M ची व्हॅल्यू येते लिनियर मॅग्निफिकेशनची. सो या मॅग्निफिकेशन इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर वी कॅन राइट हियर magnification in concave mirror. कॉन्केव्ह मिरर मध्ये मॅग्निफिकेशन आता याच्यामध्ये जी फोकल लेंथ असते, फोकल लेंथ ही कशी असते निगेटिव्ह असते. कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये जी फोकल लेंथ असते ती कशी असते निगेटिव्ह असते. कारण आपल्याला माहिती आहे हा कॉन्केव्ह मिरर आहे, दिस इज द कॉन्केव्ह मिरर आणि या ठिकाणी हा फोकस पॉइंट कुठे आहे या पोल पासून निगेटिव्ह साइडला आहे. तर पोल त्याला निगेटिव्ह साइड म्हणजेच या ठिकाणी ही जी फोकल लेंथ आहे ती कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. दिस इज द निगेटिव्ह. आता याचा टेबल या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत कॉन्केव्ह मिरर साठीचा. यू कॅन ऑल्सो ड्रॉ दिस टेबल. This is the position of object. Then position of image. रियल या ठिकाणी युनिट्स तयार होते का व्हर्च्युअल तयार होते. रियल साठी आपण आर घेतो आणि व्हर्च्युअल साठी व्ही घेतो. त्याच्यानंतर इथं linear magnification देणार आहोत. There will be the linear magnification. This is given by the M.
greater than the f. Then u is equal to f and u is less than f. Here are different positions to study the magnification in case of concave mirror. And therefore, in first case, when the object is at infinity, then the position of image is equal to v is equal to f. In case of second, that is, it will be less than f, that is v is less than 2f, v is less than 2f, and the v is greater than the f. म्हणजे फोकल लेंथ पेक्षा मोठी. Then v is equal to 2f. Then v is greater than 2f and v is equal to infinity, and then magnitude v is greater than magnitude of u. आणि ज्या इमेज ज्या तयार होतात त्या कशा होतात त्या ठिकाणी रियल, ही पण रियल इमेज तयार होते, ही पण रियल इमेज तयार होते, ही पण रियल तयार होते, इथं पण रियल तयार होते, आणि या ठिकाणी मात्र व्हर्च्युअल तयार होते. लिनियर मॅग्निफिकेशन जे आहे ते m इज इक्वल टू 0 असतात, इथं m इज लेस दॅन 1 असेल, m इज इक्वल टू 1 असेल, m विल बी ग्रेटर दॅन 1 असेल, m इज इक्वल टू इन्फिनिटी असेल, आणि या ठिकाणी m इज ग्रेटर दॅन 1 असणार आहे. तर या ठिकाणी आपण ऑब्जेक्टच्या वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवलेल्या आहेत, बरोबर आहे. तर पोझिशन मध्ये फर्स्ट पोझिशन कोणती आहे? u इज इक्वल टू इन्फिनिटी आहे. u इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे तो कसा आहे? इन्फिनिटीला आहे. त्यावेळेस जी इमेज तयार होते ती कुठे होईल? फोकल पॉइंटला होईल, आणि जी इमेज तयार होईल ती कशी होईल? रियल होईल. मग या ठिकाणी जर आपण फॉर्म्युला यूज केला मॅग्निफिकेशनचा, त्याच्यामध्ये जर आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी m इज इक्वल टू काय आहे? v अपॉन u आहे. ओके, m इज इक्वल टू v अपॉन u. देन v इज इक्वल टू इन्फिनिटी, सॉरी u इज इक्वल टू इन्फिनिटी, u इज इक्वल टू इन्फिनिटी असेल, इट मीन्स व्हेरी लार्ज. मग कोणत्याही नंबरला when we divide any number by infinity, then it will be equal to 0. It will be equal to 0. And therefore magnification will be equal to 0. Then u is greater than 2f. Focal length पेक्षा जास्त मोठा म्हणजे ट्वाइस, फोकल लेंथच्या ट्वाइसला म्हणजे दुप्पट अंतरावरती या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. मग जी इमेज तयार होईल ती कशी होईल? या पद्धतीनं, म्हणजे 2f. द इमेज विल बी फॉर्म ॲट द डिस्टन्स लेस दॅन द 2f and greater than the f. Then when object is at distance 2f, then twice the focal length, then image formula will be equal to 2f. Then आता याच्यामध्ये 2f, u आणि v ची व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे, 2f 2f. म्हणजे या ठिकाणी काय येईल? m इज इक्वल टू काय येईल? 1 येईल. या केस मध्ये u कसा आहे? दिस u इज लेस दॅन the 2f and v is greater than 2f, and therefore magnification will be equal to greater than 1. एक पेक्षा जास्त येईल. u is equal to f असेल. Object is at the focal point.
म्हणजे व्ही वरचा जो नंबर आहे तो कसा येईल या ठिकाणी इन्फिनिटी येईल आणि खालचा जो नंबर आहे तो कसा येईल या ठिकाणी जी काही फोकल लेंथ आहे तेवढे डिस्टन्स. मग इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा डिस्टन्स झाला. इट इज अ व्हेरी लार्ज डिस्टन्स ॲज कम्पेअर टू द फोकल लेंथ. फोकल लेंथच्या कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी इन्फिनिटी जे आहे ते कसं असेल जास्त लार्ज असेल. दिस विल बी लार्ज व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू f and therefore the answer will be equal to infinity. That is magnification will be equal to infinity. Then in case of when u is less than f, focal length पेक्षा लहान असेल u म्हणजे पोल आणि या ठिकाणी फोकल पॉइंट यांच्यामध्ये ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर या ठिकाणी जी इमेज तयार होणार आहे the image formed will be greater than or magnitude of image will be greater than the magnitude of distance of image is greater than the magnitude of distance of object. म्हणजे या ठिकाणी फोकल लेंथ पेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला आणि जी इमेज तयार होणार आहे ती कशी येईल व्हर्च्युअल येईल आणि त्यामुळे मॅग्निफिकेशन जे आहे ते इट इज विल बी ग्रेटर दॅन 1. मॅग्निफिकेशन विल बी ग्रेटर दॅन 1 बिकॉज v is greater than u. v is greater than u. v कसा आहे मोठा आहे u पेक्षा. मग मॅग्निफिकेशन पण कसं येणार आहे m will be greater than 1. हा जो नंबर आहे त्याचा नंबर जो आहे न्यूमरेटरचा मोठा डिनॉमिनेटरचा लहान. इट मीन्स m is greater than 1. ओके. तर हे झालं मॅग्निफिकेशन इन कॉन्केव मिरर. कॉन्केव मिरर मध्ये होणारं मॅग्निफिकेशन अँड दिस डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या पोझिशनवरती मॅग्निफिकेशन डिपेंड राहतं. इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर द मॅग्निफिकेशन is always less than the 1. In case of convex mirror, the magnification is always less than the 1, and therefore there are the two points we have discussed about the magnification in convex mirror and magnification in concave mirror. Now, if you want to take the screenshot, you will न्यूमेरिकल आहे हे बंद करायचं हां वरचं